नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 4 जून 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, ऑपरेशन सिंदूर या स्मरण ग्रंथाचे प्रकाशन खालीलपैकी कोणत्या केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजनाथ सिंग। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ऑपरेशन सिंदूर स्मरणिका प्रकाशित केली असून यात मोहिमेत सहभागी झालेल्या 100 अधिकारी, नौसैनिक, वायुसैनिक आणि जवानांचे वैयक्तिक अनुभव समाविष्ट करण्यात आले आहेत। या स्मरणिकेत केवळ वरिष्ठ स्तरावरील निर्णयांवर भर न देता प्रत्यक्ष मोहिमेत सहभागी जवानांच्या अनुभवांना प्राधान्य देण्यात आले आहे। पुस्तकात पुढील बाबींचा समावेश करण्यात आला आहे: नियंत्रण रेषेवर कार्यरत सैनिकांचे अनुभव, शत्रूच्या ड्रोनवर लक्ष ठेवणाऱ्या हवाई संरक्षण दलाची भूमिका, लढाऊ विमान चालकांच्या मोहिमा, समुद्रातील नौदलाची सज्जता, विशेष दलांच्या गुप्त कारवायांचे अनुभव आणि विविध दलांच्या जवानांचा सहभाग। ही स्मरणिका चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली। या प्रकल्पातून तिन्ही सैन्य दलांमधील संयुक्त कारवाई आणि समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। प्रश्न दुसरा आहे, आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतीसैनिक दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 29 मे। दरवर्षी 29 मे रोजी आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतीसैनिक दिन साजरा केला जातो। हा दिवस संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांच्या शौर्य, समर्पण आणि बलिदानाचा गौरव करण्यासाठी पाळला जातो। 29 मे 1948 रोजी संयुक्त राष्ट्रांची पहिली शांतीसेना मोहीम सुरू करण्यात आली होती। पहिली UN शांतीसेना मोहीम युनायटेड नेशन्स ट्रूथ सुपरविजन ऑर्गनायझेशन या नावाने पॅलेस्टाईनमध्ये सुरू झाली। UN शांतीसैनिकांना ब्ल्यू हेल्मेट्स या नावानेही ओळखले जाते। शांती सैनिक यांची कामे काय आहेत तर शांती सैनिक युद्धग्रस्त भागांमध्ये नागरिकांचे संरक्षण, शांतता प्रस्थापित करणे आणि मानवी मदत पोहोचविण्याचे कार्य करतात। आतापर्यंत 70हून अधिक UN शांतीसेना मोहिमा राबविण्यात आल्या आहेत। जगभरातील 20 लाखांहून अधिक शांती सैनिकांनी UN मोहिमांमध्ये सेवा दिली आहे। भारत हा UN शांतीसेना मोहिमांमध्ये सर्वाधिक सैन्य योगदान देणाऱ्या देशांपैकी एक आहे। सध्या सुमारे 4200 भारतीय जवान विविध UN शांतीसेना मोहिमांमध्ये कार्यरत आहेत। जवळपास 180 भारतीय शांतीसैनिकांनी UN सेवेत सर्वोच्च बलिदान दिले आहे। प्रश्न तिसरा आहे, भारतातील पहिले नगरपालिका विकसित विशेष आर्थिक क्षेत्र कोणत्या केंद्रशासित प्रदेशात उभारले जाणार आहे? प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पॉंडिचेरी। भारत सरकारने पॉंडिचेरी येथे 2 नवीन विशेष आर्थिक क्षेत्रे SEZ म्हणजेच स्पेशल इकॉनॉमिक झोन अधिसूचित केली आहे। या प्रकल्पांमध्ये सुमारे रुपये 1975 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे। या SEZ प्रकल्पांमुळे अंदाजे 8500 रोजगार उपलब्ध होणार आहेत। मंजुरी वाणिज्य विभागाच्या 137व्या बोर्ड ऑफ अप्रूव्हल बैठकीत देण्यात आली। ओडगरे नगरपालिकेद्वारे विकसित होणारे ITES SEZ हे भारतातील पहिले नगरपालिका विकसित स्पेशल इकॉनॉमिक झोन ठरणार आहे। हे SEZ थट्टान चावडी गावात उभारले जाणार आहे। दुसरे बहुउद्देशीय SEZ PIPDIC द्वारे करासूर गावात विकसित केले जाणार आहे। या SEZ मुळे उत्पादन, IT सेवा, निर्यात व तंत्रज्ञान उद्योगांना चालना मिळणार आहे। प्रश्न चौथा आहे, RBIने डिजिटल पेमेंट सहकार्यासाठी कोणत्या देशाच्या केंद्रीय बँकेसोबत सामंजस्य करार केला आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, व्हिएतनाम। भारतीय रिझर्व्ह बँक RBI आणि व्हिएतनामची केंद्रीय बँक स्टेट बँक ऑफ व्हिएतनाम यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला। या कराराचा उद्देश डिजिटल पेमेंट आणि आर्थिक नवोन्मेष क्षेत्रातील सहकार्य वाढविणे असा आहे। भारत आणि व्हिएतनाम दरम्यान QR कोड आधारित सीमापार पेमेंट प्रणाली विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे। या उपक्रमामुळे दोन्ही देशातील व्यापारी, पर्यटक आणि ग्राहकांना थेट डिजिटल व्यवहार करता येणार आहेत। प्रश्न 5वा, 2026 मध्ये गोवा राज्य स्थापनेचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 39वा। दरवर्षी
30 मे रोजी गोवा राज्य स्थापनेचा दिवस साजरा केला जातो. 30 मे 1987 रोजी गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला आणि ते भारताचे 25वे राज्य बनले. 2026 मध्ये गोवाने 39वा राज्य स्थापनेचा दिवस साजरा केला. गोवा सुमारे 450 वर्षे पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. डिसेंबर 1961 मध्ये भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय राबवून गोवा, दमण आणि दीवची मुक्तता केली. मुक्तीनंतर गोवा, दमण आणि दीव हे केंद्रशासित प्रदेश म्हणून प्रशासित करण्यात आले. 1987 मध्ये गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला, तर दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेश राहिले. गोव्याबद्दल माहिती जाणून घ्या. गोव्याची राजधानी आहे पणजी. कोकणी ही गोव्याची अधिकृत भाषा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे. याचे क्षेत्रफळ आहे सुमारे 3702 चौरस किलोमीटर. गोव्यात उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा असे 2 जिल्हे आहेत. गोव्याची साक्षरता दर सुमारे 88.7% इतका आहे. गोव्याच्या विधानसभेच्या 40 जागा असून लोकसभेच्या 2 जागा आहेत आणि मांडवी, झुआरी, चापोरा आणि तिरकोड या गोव्याच्या प्रमुख नद्या आहेत. गोवा स्थापना करण्यात आली होती 30 मे 1987 रोजी. राजधानी पणजी. अधिकृत भाषा कोकणी. मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत आणि राज्यपाल आहेत पुसापती अशोक गजपती राजू. राष्ट्रीय उद्याने आहेत भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान, मोल्लेम राष्ट्रीय उद्यान आणि धार्मिक स्थळे आहेत श्री मंगेश मंदिर, बोम जीजस बॅसिलिका आणि शांतादुर्गा मंदिर. प्रश्न 6वा आहे, भारतातील पहिले स्काय कास्ट सिस्टीम कोणत्या विमानतळावर सुरू करण्यात आले आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. भारताने मिशन मौसम अंतर्गत पहिले स्काय कास्ट सिस्टीम दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सुरू केले. प्रगत विमान हवामान निरीक्षण प्रणाली लागू करणारा भारत हा जगातील 19वा देश ठरला. स्काय कास्ट ही प्रगत एव्हिएशन वेदर इंटेलिजन्स प्रणाली आहे. ही प्रणाली विमानतळ परिसरातील हवामानाची रिअल टाईम माहिती प्रदान करते. स्काय कास्टद्वारे धुके, दृश्यमानता, वाऱ्याचा वेग व दिशा, तापमान, आर्द्रता आणि अशांतता म्हणजेच टर्ब्युलन्स यांचे निरीक्षण केले जाते. या प्रणालीमुळे विशेषतः हिवाळ्यातील धुक्यामुळे होणारे उड्डाण विलंब आणि रद्द होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. स्कायकास्टमध्ये रडार वाइंड प्रोफिलर, सोडार, मायक्रोवेव्ह रेडिओमीटर, GFAS आणि लिडार बेस्ड सेलोमीटर यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. प्रश्न 7वा, भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली पुरवठ्यासाठी कोणत्या देशासोबत संरक्षण करार केला आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, व्हिएतनाम. भारताने व्हिएतनामला ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र पुरवठ्यासाठी करार केला आहे. इंडोनेशियासोबत ब्रह्मोस क्षेपणास्त्र कराराबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती 30 मे 2026 रोजी देण्यात आली. व्हिएतनामसोबतच्या करारामध्ये क्षेपणास्त्र प्रणाली, प्रशिक्षण आणि लॉजिस्टिक सहाय्याचा समावेश आहे. या कराराची अंदाजित किंमत सुमारे 60 अब्ज रुपये म्हणजेच सुमारे 629 दशलक्ष अमेरिकी डॉलर इतकी आहे. ब्रह्मोस हे भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे विकसित केलेले सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ब्रह्मोस हे नाव भारतातील ब्रह्मपुत्रा आणि रशियातील मॉस्कवा नद्यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. फिलिपाईन्स हा ब्रह्मोस प्रणाली आयात करणारा पहिला देश ठरला होता. फिलिपाईन्स सोबतचा करार जानेवारी 2022 मध्ये झाला होता. पुढला प्रश्न, AI आधारित परीक्षा व्यवस्थापन प्रणाली लागू करणारे राज्य कोणते आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश सरकारने 2026 मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आणि डिजिटाइज्ड परीक्षा व्यवस्थापन प्रणाली लागू केली आहे. या प्रणालीमध्ये बारकोड आधारित उपस्थिती, बायोमेट्रिक पडताळणी, रिअल टाईम मॉनिटरिंग आणि AI सक्षम CCTV देखरेखीचा समावेश करण्यात आला आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम तांत्रिक विद्यापीठाने 30 मे 2026 रोजी AI आधारित परीक्षा व्यवस्थापन प्रणालीची घोषणा केली. ही पायलट योजना लखनौ येथील सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड स्टडीजमध्ये MTech परीक्षांसाठी राबविण्यात आली. AKTU अंतर्गत उत्तर प्रदेशातील 756 संलग्न महाविद्यालयांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश शिक्षण सेवा निवड आयोगाने मे 2026 मध्ये AI आधारित देखरेखीखाली लेखी परीक्षा आयोजित केली. उत्तर प्रदेश बोर्डाने 2026च्या परीक्षांसाठी 8000हून अधिक परीक्षा केंद्रांवर AI सक्षम CCTV कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रश्न 9वा आहे, NMC म्हणजेच नॅशनल मेडिकल कमिशनने MBBS अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कमाल कालमर्यादा किती वर्षांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव दिला आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 10 वर्षे.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने MBBS अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कमाल कालमर्यादा 9 वर्षावरून 10 वर्ष करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या संदर्भातील राजपत्र अधिसूचना 18 मे 2026 रोजी जारी करण्यात आली. हा प्रस्ताव ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन रेग्युलेशन्स 2026 अंतर्गत सादर करण्यात आला आहे. प्रस्तावित 10 वर्षांच्या कालमर्यादेत अनिवार्य रोटेटरी मेडिकल इंटर्नशिपचाही समावेश करण्यात आला आहे. NMCचे सचिव डॉक्टर राघव लंगर यांनी या मसुदा नियमांवर सार्वजनिक अभिप्राय व सूचना मागविल्या आहेत. अभिप्राय सादर करण्याची अंतिम तारीख 27 जून 2026 निश्चित करण्यात आली आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून 3 जून 2026 रोजी कोणी शपथ घेतली आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक A, DK शिवकुमार. कर्नाटकमध्ये महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली असून काँग्रेस नेते DK शिवकुमार यांनी 3 जून 2026 रोजी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत DK शिवकुमार यांची एकमताने नेतेपदी निवड करण्यात आली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते KC वेणुगोपाल आणि रणदीप सिंग सुरजेवाला यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. शपथविधी पार पडला 3 जून 2026 रोजी. कुठे तर ग्लास हाऊस लोकभवन बँगलोर येथे. मुख्यमंत्री पदाचे नामनिर्देशित नेते होते DK शिवकुमार आणि आयोजक होते कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती. DK शिवकुमार यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊया. त्यांचे पूर्ण नाव आहे दोड्डा लहल्ली केपेगौंडा शिवकुमार. कोणत्या पक्षाचे नेते आहेत ते तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ते नेते आहेत. मुख्यमंत्री पदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सुद्धा राहिले आहेत आणि 3 जून 2026 रोजी त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.